प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार की गुरुचरित्र पारायण चालू आहे, त्या ठिकाणी मल्हार याग आणि रुद्र याग असेल तर त्या ठिकाणी थांबायचं आहे। का थांबावं तर आपल्याला अन्नापासून भरपूर प्रमाणात दोष लागलेले असतात। आपल्या घरामध्ये पितृदोष असतो, वास्तुदोष असतो, किंवा आपलं आरोग्य चांगलं राहत नाही, घरात दारिद्र्यता आहे, पैसा टिकत नाही, त्यांनी ह्या रुद्र यागाला थांबायचं आहे। कारण की ह्या रुद्र यागाला जर आपण थांबलं, कारण की भगवान शंकरांची जी पूजा आहे ती सगळ्यांनाच प्रिय आहे आणि भगवान शंकरांची पूजा ज्या घरामध्ये येते आणि ते यागाला जो थांबतो त्याच्या जीवनातले हे जे सगळे चिंता आहे, टेन्शन आहे ते समाप्त होतात, दारिद्र्यपणा नष्ट होतो, घरातला पितृदोष जातो, वास्तुदोष नष्ट होतो, घरातल्या लोकांना आरोग्य प्राप्त होतं, लक्ष्मी स्थिर होते आणि घरामध्ये पैशाची आवक वाढते। ह्या दिवशी काय होतं, हे रुद्र याग आहे त्या दिवशी रुद्राची सेवा केली जाते, म्हणजे रुद्र यागाचं हवन केलं जातं। परत त्यानंतर जे भगवान शंकराची पिंड असते त्याच्यावर दही भाताचं लेपन केलं जातं। तर याला खूप महत्त्व आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच या रुद्र याग आहे त्याला थांबा, कारण की रुद्र याग आणि मल्हार यागाला खूप महत्त्व आहे। जे गुरुचरित्र पारायण चालू असतं त्या काळामध्ये हे याग होतात, ते यागाला थांबत जा, तुम्हाला त्याचा अनुभव येईल। तुमच्या घरातले जी दारिद्र्य आहे, दुःख आहे, कष्ट आहे त्याचं निवारण होत असतं, घर सुख शांतीने नांदतं आणि घरात कशाचीच कमतरता राहत नाही। आणि आपल्याला जे अन्नापासून जे पर अन्न आहे किंवा दुसऱ्या अन्नापासून आपल्याला दोष लागतात ते दोष सुद्धा या अन्नाने समाप्त होतात, ग्रह दोष समाप्त होतात। जे पीडा आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, कष्ट आहे त्याचं निवारण होत असतं। तर या यागाला जर तुम्हाला थांबता आलं तर नक्कीच केंद्रामध्ये जा आणि त्या ठिकाणी यागाच्या ठिकाणी थांबा, तुम्हाला अनुभव येईल आणि तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील। माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।